हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविद नाथ संविद नाथ संविद। मी प्रज्ञावीरा बिरवडकर, घंटाळी उपासना केंद्र, ठाणे पश्चिम। माझे पती पुष्पकसिंह बिरवडकर हे सुट्टी घेऊन घरी होते। थोडासा त्यांना ताण जाणवत होता। दरम्यान आमच्या घरचा जो हॉल आहे त्या हॉलची ट्यूबलाईट गेली होती आणि सुट्टी घेतल्या कारणाने त्यांनी त्या दिवशी ती ट्यूबलाईट आणली आणि ती ट्यूबलाईट त्यांनी लावण्यासाठी ते 5-5:30च्या दरम्यान स्टूलवर चढले। ते स्टूलवर चढलेले असताना मी कोचवर येऊन बसले होते। त्यापूर्वीसुद्धा त्यांच्या वागण्यात थोडासा मला बदल जाणवला, पण मी तेवढा लक्ष नाही दिलं आणि ते स्टूलवर चढले असताना मग मी समोर येऊन कोचवर बसले। त्यानंतर ते पुन्हा स्टूलवरून खाली उतरले। खाली उतरल्यानंतर त्यांनी माझ्या दिशेने हात केला आणि त्यांचं वागणं मला थोडंसं विचित्र वाटलं। ते एकटक माझ्याकडे बघत होते, पण त्यांना कळत नव्हतं की त्यांना काय म्हणजे त्यांना जमत नव्हतं मला सांगायला की त्यांना काय सांगायचं आहे। म्हणून मी कोचवरून उठून उभी राहिले आणि त्यांचे हात धरले, तर मला त्यांचे दोन्ही हात गार वाटले। दोन्ही हात गार वाटल्यानंतर मी त्यांना पुन्हा विचारलं की तुम्हाला काही होतंय का? तर त्यांना काही मला सांगता येत नव्हतं, म्हणून मला थोडीशी भीती वाटली आणि मी त्यांना घेऊन आमच्या बेडरूममध्ये घेऊन गेले आणि त्या खुर्चीवर बसवलं। त्यांना खुर्चीवर बसवल्यानंतर 1-1.5 मिनिटातच म्हणजे जोरात त्यांनी जोरात ते ओरडले आणि त्यानंतर जोरात ओरडल्यानंतर त्यांना लगेचच फिट आली। फिट येणं हे म्हणजे त्यांच्या पण म्हणजे प्रथमच त्यांना हे अशी फिट आली होती आणि मी सुद्धा प्रथमच बघितली होती फिट। त्यामुळे मी पण घाबरून गेल्यामुळे आणि मला काही सुचत नव्हतं। मी बापूंना हात जोडले, नामस्मरण सुरू केलं। टेबलवर बाजूलाच टेबल होतं, त्या टेबलावर जी उदी होती ती उदी मी घेतली, त्यांना लावली, पण ते बेशुद्ध पडले होते। त्याच दरम्यान मग मी त्यांचा मोठा भाऊ जो आहे ते आमच्या जवळच राहतात, म्हणजे आमच्या सोसायटीच्या लागून दुसरी सोसायटी आहे तिथेच राहतात। तर त्यांना मी फोन केला। ते लगेचच 5 ते 10 मिनिटात घरी आले। ते घरी आल्यानंतर आम्ही दोघांनी मिळून त्यांना बेडवर झोपवलं। ते बेशुद्ध होते। मग त्याच दरम्यान माझ्या भावाला पण मी फोन केला होता आणि माझ्या भावाला फोन केल्यानंतर माझ्या भावाने माझ्या मोठ्या बहिणीला फोन केला होता। माझी मोठी बहीण पण बापू भक्त आहे आणि तिने लगेचच मला फोन करून मला सांगितलं की तू पहिल्यांदी मी निलमवीरांचा तुला नंबर पाठवते, तू निलमवीरांना फोन कर। मी त्याचप्रमाणे तिने जसा मला नंबर पाठवला, मेसेज केला, तसंच मी निलमवीरांना फोन केला। निलमवीरांनी मला ठाण्यात असलेले फिजिशियन डॉक्टर मंजुषा अगरवाल ह्यांचा नंबर दिला आणि सांगितलं ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही त्यांना सांगा काय झालं आहे ते। तर मी डॉक्टर मंजुषा अगरवालांना कॉन्टॅक्ट केला। त्यांनी माझ्याशी बोलले, त्यांना सविस्तरपणे सांगितलं की काय काय घडलं आहे। तर त्यांचे पती डॉक्टर पंकज अगरवाल हे न्यूरोलॉजिस्ट आहेत। तर त्यांनी त्यांच्या पतींना ही सगळी गोष्ट सांगितली आणि त्यांनी मला एक गोळी सांगितली। ती गोळी त्यांनी सांगितली की आत्ता तुम्ही 2 गोळ्या ह्यांना द्या शुद्धीवर आल्यानंतर आणि सकाळी 1 द्या। त्यानंतर माझी अपॉइंटमेंट, दुसऱ्या दिवशीची अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही माझ्या क्लिनिकला या। आम्ही तसंच केलं। त्यानंतर मी त्यांचा BP पण चेक केला, पण त्यांचा BP तोपर्यंत ते शुद्धीवर येईपर्यंत त्यांचा BP पण नॉर्मल झाला होता। मग आम्ही दुसऱ्या दिवशीची डॉक्टर पंकज अगरवाल यांची अपॉइंटमेंट घेतली। अपॉइंटमेंट घेतल्यानंतर संध्याकाळची अपॉइंटमेंट होती। आम्ही संध्याकाळी त्यांच्याकडे गेलो, त्यांच्या क्लिनिकमध्ये। त्यांना सविस्तर सगळी घटना सांगितली काय काय झालं ते। मग त्यांनी अजून एक गोळी त्यासोबत त्यांना दिली आणि सांगितलं की ह्या 2 गोळ्या तुम्ही नियमितपणे चालू ठेवा आणि तुम्हाला 20 ते 25 दिवस पूर्णपणे आराम करायचा आहे, कोणताही स्ट्रेस घ्यायचा नाही आहे। त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही लवकरात लवकर MRI काढा, तेव्हाच आपल्याला कळू शकेल की नक्की फिट कशामुळे आली आहे। तर आम्ही दुसऱ्याच दिवशी ठाणे सिटी स्कॅन सेंटरची अपॉइंटमेंट घेऊन आम्ही तिथे MRI काढण्यासाठी गेलो। आम्ही MRI काढला आणि त्याचा रिपोर्ट आम्हाला दुसऱ्या दिवशी मिळणार होता।
तो रिपोर्ट मिळाल्यानंतर मी लगेचच तो रिपोर्ट निलमवीरांना व्हॉट्सॲपद्वारे पाठवून दिला आणि निलमवीरांना फोन केला की मी तुम्हाला रिपोर्ट पाठवला आहे, तर तुम्ही दादांना कळवा तसं. तर तो रिपोर्ट दादांनी बघितला आणि निलमवीरांकडे परत निरोप दिला माझ्यासाठी की ह्यामध्ये आम्हाला म्हणजे दादांना असं दिसून येत होतं की ब्रेन सर्जरी आहे. त्यावेळी निलमवीरांनी मला तो निरोप दिला आणि तुम्हाला न्यूरोसर्जन डॉक्टर अभय कुमार म्हणून कोकिलाबेन हॉस्पिटल आहे अंधेरीला, तिकडे डॉक्टर अभय कुमार न्यूरोसर्जन आहेत, त्यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना कन्सल्ट करायचं आहे. तर त्यावेळी मी एकदम घाबरून गेले आणि मी बापूंना हात जोडून अक्षरशः म्हणजे असं नमस्कार केला आणि सांगितलं की एवढी म्हणजे ब्रेन सर्जरी म्हणजे ह्यापूर्वी कोणतीच म्हणजे सर्जरी मी तरी बघितली नव्हती. आमच्या कुटुंबामध्ये कोणाचीच अशा प्रकारची सर्जरी झाली नव्हती, त्यामुळे मी पूर्णपणे घाबरून गेलेले. पण आणि त्याच दरम्यान माझे पती पुष्पक सिंह यांना तापही येत होता, म्हणून ही गोष्ट मी त्यांना सांगितली नाही की दादांनी मला असं सांगितलेलं आहे. मग दादांनी आम्हाला उपासनासुद्धा सांगितली. आम्ही ती उपासना नियमितपणे करत होतो. यापूर्वी बापूंनी जी उपासना आपल्याला सांगितलेली ती उपासना आणि कोविडमध्ये बापूंनी सुरुवातीपासून जी आम्हाला आपल्याला उपासना दिली होती ती नियमितपणे आम्ही करत होतो. तर मी बापूंना सांगितलं की तुमच्याशिवाय माझं कुणीच नाही आहे आणि तुम्हीच माझं योगक्षेम वाहणारे आहात, तेव्हा तुम्हीच ह्या संकटातून आम्हाला बाहेर काढणार याची मला पूर्ण खात्री आहे. आणि त्याच दरम्यान मग पुष्पक सिंहांना तापही येत होता, पण 2-3 दिवस झाले त्यांचा ताप जात नव्हता, म्हणून मी परत डॉक्टर मंजुषा अगरवाल यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की त्यांचा ताप जात नाही आहे, तर काय करायचं. तर त्या म्हणाल्या की तुम्ही कोविड टेस्ट करून घ्या. ती आम्ही कोविड टेस्ट केली 10 ऑगस्टला आणि 11 ऑगस्टला त्या टेस्टचा रिपोर्ट आला की ते पुष्पक सिंह पॉझिटिव्ह आहेत. 11 ऑगस्टच्याच मध्यरात्री त्यांना प्रचंड ताप आला आणि मला काहीच कळेना, म्हणजे औषधच चालू केली होती म्हणजे कोविडची, पण त्यांना खूप ताप आला आणि तो मध्यरात्रीचा ताप काही केल्या आम्ही औषधं वगैरे सगळे दिली आणि तरी पण तो ताप जात नव्हता. 3 वाजता मग मी पूर्ण उदी त्यांच्या शरीराला लावली, त्यांचं अंग पुसून घेत होते, त्यांच्या डोक्यावर घड्या ठेवत होते, पण ताप काही उतरेना. बापूंना नमस्कार केला. तेवढ्यातच माझ्या लक्षात आलं की आपल्याला जी दादांनी उपासना दिलेली आहे ती उपासना आपण सगळ्यांना सोशल ग्रुपवर आवाहन करावं की पुष्पक सिंहांसाठी ही उपासना सगळ्यांनी करावी. आणि माझ्या जवळचे जे बापू भक्त होते त्यांना मी सांगितलं की असं मेसेज थ्रू त्यांना कळवलं मी की पुष्पक सिंह तापाने खूप फणफणत आहेत, तर त्यांचा ताप उतरत नाही आहे, तर तुम्ही हा मेसेज दुसऱ्या सोशल ग्रुपवर वगैरे टाका. तर त्यांनी तसंच केलं आणि सगळे ज्यांना कळलं होतं त्यांनी तेव्हापासूनच उपासना करण्यास सुरुवात केली. आणि सांघिक उपासनेचं एवढं बळ आहे की ती उपासना सुरू केल्यापासून 2 ते 3 तासात म्हणजे 3 वाजेपर्यंत 2:30 ते 3 वाजेपर्यंत तापाने फणफणलेला माणूस 2 ते 3 तासात म्हणजे 6 वाजेपर्यंत पूर्णपणे नॉर्मल होतो. काहीही म्हणजे दुसरी कोणतीच म्हणजे आम्ही औषधं त्यांना दिली नव्हती. त्यावेळी सुरुवातीला दिलेलं तेवढंच हे होतं, पण त्याच्यानंतर पण त्यांचा ताप उतरला नव्हता. पण त्या सांघिक उपासनेने एवढं बळ दिलं आणि बापूंची एवढी कृपा की ते 2 ते 3 तासांमध्ये त्यांचा जो ताप उतरला तो पुन्हा कधीच आला नाही. आणि ह्या कोविड संकटातून आम्ही बाहेर पडलो. आमचे क्वारंटाईनचेही दिवस संपले, जे क्वारंटाईनचे 15 दिवस असतात. त्यानंतर मी निलमवीरांना फोन केला. निलमवीरा म्हणाल्या की तुमचे क्वारंटाईनचे दिवस संपले आहेत, आता तुम्ही डॉक्टर अभय कुमार यांची अपॉइंटमेंट घ्या आणि त्यांना कन्सल्ट करा. तर त्याप्रमाणे मी डॉक्टर अभय कुमार यांची अपॉइंटमेंट घेतली. त्यावेळी आम्हाला डॉक्टरांनी पूर्णपणे समजावून सांगितलं
की हा एक ट्यूमर आहे कॅव्हरनोमा म्हणून, जो बाय बर्थ असतो, जन्मताच त्यांना होता आणि ते वयोमानाप्रमाणे थोडा थोडा वाढून तो ब्रेनमध्ये बस्ट झाला होता. बस्ट झाल्या कारणाने त्याच्यामधून जे निघालेले रक्त होते ते सगळं ब्रेनच्या आजूबाजूला म्हणजे लागलं होतं आणि त्यामुळे त्यांना ती फिट आली होती. आणि हा ट्यूमर पुन्हा कधीही बस्ट होऊ शकतो. तर हा जितक्या लवकर तुम्ही रिमूव्ह कराल तितकं तुमच्यासाठी चांगलं आहे, कारण की फ्युचरमध्ये जर हा बस्ट झाला तर जास्तीत जास्त मोठी फिट तुम्हाला येऊ शकते आणि त्यामुळे तुमच्या शरीराला काहीही हानी होऊ शकते. हे सांगितल्यानंतर थोडं आम्ही घाबरलो ब्रेन सर्जरी म्हणून. पण त्यानंतर दादांनी आम्हाला सांगितलं होतं आणि बापूंवर आमचा पूर्ण विश्वास होता की ह्या सगळ्या संकटातून बापू आम्हाला बाहेर काढणारच. म्हणून मग आम्ही म्हणजे त्या सर्जरीशी म्हणजे सर्जरीसाठी आपण काय काय करायला हवं ते आम्ही डॉक्टरांना विचारून घेतलं. ती प्रोसिजर आम्ही पूर्णपणे केली. टेस्ट कोणत्या कोणत्या करायच्या होत्या त्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितल्या, त्याप्रमाणे आम्ही पूर्ण टेस्ट केल्या. त्याचबरोबर आमची चालू असलेली नियमित उपासना आम्ही चालू ठेवली आणि बापूंवर आमचा पूर्ण विश्वास होता की बापू आम्हाला यातनं पूर्णपणे अलगदपणे आम्हाला ह्या संकटातून बाहेर काढणार हे आम्हाला माहीतच असल्या कारणाने आम्ही बापूंवरच विसंबून होतो. मग आम्ही त्यासाठी मग त्या सगळ्या टेस्ट वगैरे आणि ह्या दरम्यान आम्हाला बापूंनी कोणत्याही प्रकारचा ताण आमच्या मनावर येऊ न देता ह्या सगळ्या टेस्ट वगैरे हे सगळी जी प्रोसिजर होती ऑपरेशन थिएटरपर्यंत जाण्याची ती अगदी आम्ही बिनधास्तपणे निर्धास्तपणे सामोरे गेलो आम्ही त्या गोष्टीला. आणि बापूंनी एवढं आम्हाला बळ दिलं. आणि त्या कोविड काळात कुणीही ये जा करत नव्हतं, म्हणजे नातेवाईकांची कोणत्याही नातेवाईकांची ये जा नव्हती किंवा कोणी, फक्त सगळेजण आम्हाला फोनवरून धीर देत होते. पण आमच्यासोबत आमचा बापू होता आणि तो आहे आणि असणार आहे. त्यामुळे मला त्यावेळी मला कोणत्याही प्रकारची भीती न वाटता त्या संकटाला आम्ही सामोरे गेलो. मग 11 सप्टेंबर रोजी आम्ही ॲडमिशन घेण्याचं, सगळ्या टेस्ट केल्यानंतर 11 सप्टेंबर 2020 रोजी आम्ही ॲडमिशन घेतलं कोकिलाबेनमध्ये. आणि ॲडमिशन घेण्याच्या अगोदर आम्ही घरातून निघण्याच्या अगोदर आम्हाला हॉस्पिटलमधून एक फोन आला की डॉक्टरांचा, मी डॉक्टर अनिरुद्ध बोलत आहे, तुम्ही आज ॲडमिशन घ्यायला येताय ना. तर एक क्षण मला कळेना की डॉक्टर अनिरुद्ध, मला असं वाटलं की माझ्या ऐकण्यात काही चूक झाली का किंवा काय. म्हणून मी माझे पती पुष्पक सिंह यांना सांगितलं की मला असा फोन आला आणि मला सांगितलं की तुम्ही येताय ना. तर माझे मिस्टर पण म्हणाले तुझ्या ऐकण्यात काहीतरी चूक झाली असेल, डॉक्टर अनिरुद्ध कुणीतरी वेगळं असेल. तर मी म्हटलं नाही, त्यांनी मला डॉक्टर अनिरुद्धच सांगितलं. आणि आम्ही 11 सप्टेंबरला ॲडमिशन घेतलं. ॲडमिशनची सगळी प्रोसिजर पूर्ण केली. त्यानंतर त्याच संध्याकाळी जेव्हा आमच्या रूममध्ये डॉक्टर आले, ते म्हणाले मी डॉक्टर अनिरुद्ध आहे आणि मीच तुम्हाला सकाळी फोन केला होता. तर मला इतकं म्हणजे असं वाटलं की नावारूपाने म्हणजे बापू आमच्यासोबत आहेत आणि ते असणार आहेत. त्यानंतर त्यांनी सगळं आम्हाला समजावून सांगितलं की तुम्हाला काय काय करायचं आहे, कसं करायचं आहे. आणि सकाळी 7 वाजता पुष्पक सिंहांना ऑपरेशन थिएटरमध्ये घेणार होते. पुष्पक सिंह त्या अगोदर आम्ही सगळं हे केलं आणि पहाटे उठून आम्ही सर्वप्रथम आम्ही उपासना केली. उपासना केल्यानंतर मग त्यांना ऑपरेशन थिएटरला घेऊन गेले आणि ते अगदी निश्चिंतपणे त्यांच्या मनावर, त्यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा ताण नव्हता आणि ते निश्चिंतपणे ऑपरेशन थिएटरला 7 वाजता त्यांना घेण्यात आलं. ऑपरेशन 11:30 वाजेपर्यंत चालू होतं. 2.5 ते 3 तास ऑपरेशन होणार होतं. तर ते 11:30 आणि 11:30 वाजता मला ऑपरेशन थिएटरच्या बाहेर बोलवण्यात आलं आणि डॉक्टर अभय कुमार मला म्हणाले की त्यांनी रिमूव्ह केलेला
जो ट्यूमर आहे तो मला दाखवण्यात आला आणि सांगितलं की ऑपरेशन एकदम सक्सेसफुल झालेलं आहे. मी अगदी बापूंचे त्यावेळी म्हणजे हात जोडून हे केले, आभार मानले आणि डॉक्टरांचे सुद्धा आभार मानले. आणि मला त्यावेळी सांगण्यात आलं की हा ट्यूमर जो आहे तो आपल्याला बायोप्सीसाठी पाठवायचा आहे. त्याचे रिपोर्ट्स पण नॉर्मल आलेत अगदी. आणि डॉक्टर अभय म्हणजे त्यानंतरचा जो पिरियड होता म्हणजे 16 सप्टेंबरपर्यंत आम्हाला तिथेच राहायचं होतं. माझ्यासोबत सगळे मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघेच तिथे राहणार होतो, कारण की त्या हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या कोणत्याही नातेवाईकाला एका पेशंटसोबत एकच असा नातेवाईक अशी रूल्स होते. त्यामुळे दुसऱ्या कोणत्याही नातेवाईकाला तिकडे येण्याची परवानगी नव्हती. ती परवानगी नसल्याकारणाने आमचे कोणतेही नातेवाईक येऊ शकत नव्हते. ते फक्त फोनवरून आम्हाला चौकशी करत होते. आणि माझी मोठी बहीण पण मला सतत सांगत होती की तू हे सगळं कसं करणार आहेस, म्हणजे हे सगळं तू कसं निभावून नेणार आहे. तर मी म्हटलं काय नाही, बापू सोबत आहेत, त्यामुळे हे सगळं बापूंनीच माझ्याकडून करून घेतलं. आणि 16 सप्टेंबर रोजी सगळं व्यवस्थित झाल्यानंतर पुष्पकसिंह व्यवस्थित चालतायत की नाही हे सगळं बघितल्यानंतर 17 सप्टेंबरला त्यांना डिस्चार्ज देणार होते. डॉक्टर अभयकुमार सकाळी त्यांना बघायला आले आणि आम्हाला सांगितलं की मी पौरसिंह यांच्याशी बोलून घेतलं आहे सगळं, कसं काय झालं आहे ऑपरेशन वगैरे आणि तुमच्यामध्ये काय डेव्हलपमेंट आहे, काय प्रोग्रेस आहे, ही सगळी मी त्यांना सांगितले आणि उद्या तुम्हाला डिस्चार्ज मिळणार आहे. हे मी ऐकल्यावर अजूनच खूप असं हे म्हणजे मला आनंदही झाला आणि भरूनसुद्धा आलेलं, कारण की बापू कायम आमच्यासोबत होते. तो आमचा संकटमय काळ बापूंनीच म्हणजे निभावून नेलेला आमच्याकडून. आणि त्या संकटमय काळात आमचे कोणतेही नातेवाईक आमच्यासोबत नसतानासुद्धा आम्ही सुखरूपपणे आणि शांतपणे एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर पडलो. आत्ता आम्ही त्यानंतरसुद्धा जे फॉलोअप होते डॉक्टरांचे ते आम्ही फॉलोअप पूर्ण केले आणि आता पुष्पकसिंह पूर्णपणे बरे होऊन त्यांना कोणतेच ब्रेनशी रिलेटेड औषध आता चालू नाही आहे. हरिओम.